फेब्रुवारी महिन्याला आता सुरुवात झालेली आहे. आता हळूहळू आपली डॉर्मेन्सीमध्ये गेलेली जी झाडं आहेत ही त्यांच्या डॉर्मेन्सी पिरियडमधून बाहेर पडू लागतील आणि यावेळी आपल्याला आपल्या रोपांची खूप जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. कारण 15 फेब्रुवारीनंतर त्यांच्या वाढीचा काळ सुरू होतो आणि या वाढीच्या काळात त्यांना आवश्यक ती पोषक तत्त्व मिळावीत यासाठी योग्य ती खतं देणं, वेळच्या वेळी कीटकनाशकांचा फवारा करणं ही कामं आपल्याला करावीच लागतात. आणि यामुळेच आपल्याला आत्तापासूनच आपल्याला या गोष्टींची तयारी करणं आवश्यक असतं. कारण आता 15 फेब्रुवारीनंतर जेव्हा वसंत ऋतूला सुरुवात होईल त्यावेळेला आपल्या या रोपांची जोमाने वाढ होणार आहे. त्यांना नवीन पालवी येणार आहे, नवीन फुटवे येणार आहेत आणि यामुळेच आता आपल्याला आपल्या बागेत आतापासूनच काही कामं करणं आवश्यक आहे. शिवाय आपल्या बागेत जी रोपं आहेत त्यांवरही काही कामं करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम तर आपल्याला आपल्या रोपांची छाटणी करणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता, हे जास्वंदीचं झाड जेव्हा मी घेतलं ना तेव्हा ह्या ज्या 2 फांद्या दिसत आहेत ना, ह्या एवढ्याच 2 फांद्या होत्या जास्वंदीला. त्यानंतर म्हणजे 2 वर्षांपूर्वी मी याची छाटणी केली होती. गेल्या वर्षी तर नाहीच, 2 वर्षांपूर्वी याची मी छाटणी केली होती आणि आता मला त्याची हार्ड प्रूनिंग करणं काहीच गरजेचं नाही. कारण आता माझ्या या जास्वंदीच्या रोपाला खूप चांगल्या फांद्या येत आहेत. तर यासाठी आपल्या झाडाला आपण जे रोप लावतो आवडीने ते आपलं रोप घनदाट व्हावं म्हणून आपल्याला सॉफ्ट प्रूनिंग, हार्ड प्रूनिंग करणं गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण अशी छाटणी करतो तेव्हाच रोपाला नवनवीन फुटवे येतात, नवनवीन फांद्या येतात आणि नवीन येणाऱ्या फांद्यांवरच फुलं जास्त प्रमाणात येतात. तसेच रोपाला घनदाट व्हायला मदत मिळते. तुम्ही बघू शकता, रोप जास्वंदीचं आता डॉर्मन्सीमधून बाहेर येत आहे. हळूहळू आता नवनवीन पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा व्यवस्थित हे झाड बहरेल त्यावेळेला हे झाड अजून घनदाट होणार आहे. 2 फांद्यांच्या किती फांद्या झाल्यात बघा. यासाठी छाटणी करणं महत्त्वाचं असतं. छाटणी केल्यामुळेच रोप आपलं घनदाट होत असतं. कारण आपण जेव्हा रोपाची छाटणी करतो तेव्हा रोपाची खालून वाढ व्हायला सुरुवात होते. बघू शकता, खालनं बघा कसं रोप घनदाट होत चाललेलं आहे ना. आता तुम्ही बघू शकता, ही जी जास्वंदीची फांदी आहे, आता आपल्याला समजा छाटणी करायची तर आपण इथून छाटणी करायची. इथून बघायचं त्याचा. आता मी इथून छाटणी केलेली, इथून जर आपण छाटणी केली तर आता मी छाटणी जर तिकडून केली तर तिथून मला अजून जी आपण छाटणी करतो ना त्या छाटणी केलेल्या भागावर 1 किंवा 2 नवीन फांद्या येतात आणि रोप घनदाट व्हायला सुरुवात होते. आता मी छाटणी केली होती, ऑलरेडी एवढ्या फांद्या आलेल्या आहेत, त्यामुळे मी काही आता छाटणी करणार नाही. पण जर तुमचं रोप असा वेगळ्या परिस्थिती मध्ये असेल, समजा 2च फांद्या असतील तर त्याची छाटणी करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण छाटणी करतो, आता ह्या समजा फांदीची आपण छाटणी केली तर ही जी फांदी आहे ती फुकट जात नाही. आपण तिचं पुन्हा रिपोर्टिंग करून आपण त्यापासून नवीन रोप बनवू शकतो. फक्त छाटणी करताना आडवा छेद द्यायचा. कुठल्याही आपले जे रोप आहे त्याची कुठलीही छाटणी करताना नेहमी आडवा छेद द्यायचा. का तर आपण जेव्हा रोपांना पाणी वगैरे देणार, जेव्हा फवारा वगैरे देणार तर त्या आडव्या छेदावर ते पाणी जमून राहत नाही. त्यामुळे आडवा छेद द्यायचा आणि नंतर आपण त्या फांदीची पुन्हा रिपोर्टिंग करून आपण त्यापासून नवीन रोप तयार करू शकतो. आता नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही शोभेची झाडं लावलेली असतील तर ह्या शोभेच्या झाडांना, जसं फुलझाडांना आपल्याला प्रत्येक महिन्यातनं एकदा कंपोस्ट खत द्यावं लागतं, तसं ही जी शोभेची झाडं आहेत
ह्यांना वर्षातून फक्त 2दाच आपल्याला कंपोस्ट खत देणं गरजेचं असतं. आणि ते म्हणजे आता फेब्रुवारीमध्ये आणि नंतर सप्टेंबरमध्ये. आता कुंडीतल्या मातीचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. मी अगोदर तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओत सांगितलं की मातीची नीट खुरपणी करून घ्यायची आहे. तसंच आपण जेव्हा पावसाळा असतो, हिवाळा असतो, त्यावेळेला जास्तीचं पाणी दिलं जाऊ नये म्हणून आपण माती जी कुंडी आहे ती आपण काठोकाठ भरून घेतो. पण आता उन्हाळ्यामध्ये मात्र 1 ते 2 इंच कुंडी रिकामी ठेवायची. वरून 1 ते 2 इंच कुंडी रिकामी ठेवायची आणि तेवढीच माती भरायची. कारण आता आपल्याला उन्हाळ्यात जास्तीचं पाणी द्यावे लागतं. उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवनाची जी प्रक्रिया असते ती जलद गतीने होते. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या रोपांना जास्तीचं पाणी द्यावं लागतं. आता रोपावर जर जुनी सुकलेली पानं असतील तर ती आपल्याला काढून टाकणं गरजेचं आहे. कारण या वाढीच्या काळामध्ये रोपांना नवनवीन फुटवे येतात. हे माझं मोगऱ्याचं झाड आहे. हेही जेव्हा मी घेतलं होतं ना 2 फांद्यांवर होतं फक्त. आता बघा नीट व्यवस्थित छाटणी वगैरे करून कसं घनदाट दिसतंय ना. तर जुनी जी पानं असतात ती वेळच्या वेळी काढून टाकायची. कारण आता आपल्या रोपाला तुम्ही बघू शकता नवीन पालवी येते. तर आपल्या रोपाला आता नवीन पालवी येणार, नवीन फुटवे येणार. म्हणून जी जुनी खराब झालेली पानं असतील ती काढून टाकायची. मातीमध्ये जर तण वगैरे वाढलं असेल, मी वेळच्या वेळी माझ्या कुंडीतली माती व्यवस्थित साफ करून घेते. त्यामुळे तुम्हाला असं तण वगैरे कुठे दिसणार नाही. हां, दिसेल तर तुम्हाला कुठेतरी खडूचा तुकडा दिसेल, तुरटीचा तुकडा दिसेल, कांद्या लसणाच्या साली दिसतील, पण असं तण वगैरे वाढलेलं दिसणार नाही. त्यामुळे मातीची काळजी घेणं पण आपल्याला अत्यंत गरजेचं असतं. आता जर समजा असे तण वगैरे दिसलं तर ते तण वगैरे काढून टाकायचं. काही अशी अनावश्यक रोपंसुद्धा कधी कधी मातीतून बाहेर डोकावतात तर ती रोपंसुद्धा काढून टाकायची. कारण माती जर आपण स्वच्छ करून घेतली नाही तर मातीमध्ये बुरशी होऊ शकते. आता आपल्याला रोपाला दिवसातून 2दा पाणी देणं गरजेचं आहे. मातीतून जर काही उपद्रवी जीव वगैरे वाढू लागले तर या बुरशीचा, या उपद्रवी जीवांचा आपल्या रोपांना जी नवीन पालवी येणार आहे, जे नवीन फुटवे येणार आहेत त्यांना त्रास होऊ शकतो. आता तुम्ही बघू शकता तण म्हणजे काय, तर हे जे आहे ना हे असं गवत येतं बघा. मी वेळच्या वेळी काढून टाकते. दिसलं कुंडीत, कारण माती आपण नर्सरीमधून आणलेली असते, दिसलं कुंडीत की लगेच काढून टाकायचं. ठेवायचं नाही अजिबात कुंडीमध्ये. अशा प्रकारे माती स्वच्छ करायची. वेळच्या वेळी बुरशीनाशक घालायचं, कीटकनाशकांचा फवारा करायचा. घरगुती कीटकनाशकं मी तुम्हाला सांगितलेलीच आहेत. 7 ते 8 दिवसातून घरगुती कीटकनाशकांचा फवारा आता आपल्याला करणं गरजेचं आहे. जर तुम्ही रासायनिक कीटकनाशक वापरणार असाल तर महिन्यातनं एकदा त्याचा वापर करायचा. गुलाबाची जरा व्यवस्थित काळजी घेतली तर एक कळी दिली आहे मला गुलाबाने, फार खुश आहे मी त्याच्यासाठी. आता कीटकनाशकांचा फवारा करताना सुद्धा आपल्याला एक गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे आणि ती म्हणजे जर आपण ऑर्गॅनिक कीटकनाशकाचा फवारा करणार असू तर 7 ते 8 दिवसांनी करणं योग्य असतं. जर बायो ऑर्गॅनिक कीटकनाशकांचा फवारा करणार असू तर 15 दिवसांनी एकदा करायचं. आणि जर रासायनिक कीटकनाशकांचा फवारा करणार असू तर महिन्यातनं एकदाच करायचा. पण जर रोपाला काही कीड वगैरे किंवा मावा लागला आहे किंवा मिलीबग वगैरे सारख्या अटॅक झालेला आहे तर मात्र 4 ते 5 दिवसातनं आपल्याला योग्य त्या कीटकनाशकाचा फवारा करणं गरजेचं असतं. आता आपण नर्सरीमधून नवीन रोपांची खरेदी करू शकतो. किंवा आता आपण या ज्या कुंड्या आपल्या ठेवलेल्या आहेत तर त्यांची जर तुम्हाला जागा बदलायची असेल तर ह्या महिन्यामध्ये आपण तेही काम करू शकतो. रोपाची रिपोर्टिंग करणं, रोपाची छाटणी करणं अशासारखी कामं जी आहेत ही आता करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य आहे. आता समजा रोप जर अतिशय जुनं असेल आणि तुमच्या लक्षात आलं की ड्रेनेज होलमधून रोपाची मुळं बाहेर पडत आहेत तर आपण त्याचं सॉफ्ट प्रूनिंग करू शकतो. मुळांचं सॉफ्ट प्रूनिंग करू शकतो. मुळांचंही आपण छाटणी करू शकतो. ते जे रूप आहे ते कुंड्यांमधून बाहेर काढायचं आणि मुळं कट करून घ्यायची व्यवस्थित आणि पुन्हा त्याचं आपण रिपोर्टिंग करू शकतो. जसं आता मे महिन्यामध्ये आपण उन्हाळी वाळवण करतो ना, कुरडया, पापड, तर तशी उन्हाळी वाळवण आपण आता करू शकतो. कारण बागकामामध्ये बऱ्याचशा वस्तू आपल्याला लागतात. जसं
धुवून सुकवलेली चहा पावडर, कडुलिंबाचा पाला, अंड्याची टरफलं, तर ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या आता आपण नीट व्यवस्थित धुवून, नीट व्यवस्थित कडक उन्हात सुकवून आपण स्टोअर करून ठेवू शकतो. मग काय फॅमिली, आजची माहिती आवडली ना? मग चला पटापट एक छोटीशी कमेंट करा. कमेंट कुठलीही असू द्या, मला मार्गदर्शन जर तुमचं मिळालं तरी मला ते नक्कीच आवडेल. असं नाही की तुम्ही चांगलीच कमेंट केली पाहिजे. तुमच्या प्रत्येक कमेंटचं मी स्वागतच करेन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ज्यांना बागकामाची आवड आहे अशा नातेवाईकांना, मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. थँक्यू.